32 दिवसापासून आम्ही परभणीमध्ये आंदोलन करत आहोत। 10 तारखेला परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे संविधानाच्या विटंबनाची, या विटंबनेच्या घटनेमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी लॉ करणारा विद्यार्थी पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळे तो मरण पावलेला आहे आणि या धक्क्यामध्ये लोकनेते विजय वाकोडे जे आंदोलनात नेतृत्व करत होते ते सुद्धा या प्रकरणामध्ये वारलेले आहेत। पण परभणीचं प्रशासन याच्याकडे काहीही लक्ष देत नाही। 32 दिवसापासून आमचं आंदोलन चालू होतं आणि आम्ही आता आंदोलन बदलण्याची भूमिका घेतलेली आहे। उद्या 17 तारखेला आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत। हेच काढू नका यासाठी आम्हाला आज पोलीस प्रशासनानं आणि या जिल्हा प्रशासनानं बोलवलं होतं। त्यांनी सांगितले आम्हाला वेळ द्या, 32 दिवसापासून तुमच्याकडे वेळ होता, पण त्यांनी काहीच केलं नाही। आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्याचा आमचा लॉंग मार्च परभणीपासून मुंबईपर्यंत निघणार आहे। तुम्ही जर आम्ही जर रस्त्याने जात असतो आणि तुम्ही मध्ये जर काही आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही तिथून वापस येऊ, पण आम्ही उद्याचा लॉंग मार्च हा कॅन्सल करणार नाहीत। आमचा 100% लॉंग मार्च राहील। 5 ते 10 हजार लोक या लॉंग मार्चमध्ये सामील होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।